नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चालू आहे आपण कॅम्पिंगसाठी. संध्याकाळचे 4 वाजलेत, कारण सकाळपासून एवढा ऊन आणि एवढी गरमी असते ना भरपूर, त्याच्यामुळे आपण संध्याकाळच्या टायमातच निघतो आहे. 4 वाजून गेलेत. तर आपल्यासोबत इकडे प्रियंका असणार आहे आणि राजा असणार आहे आपल्यासोबत. आता कॅम्पिंग करणं म्हणजे भरपूर म्हणजे हे आहे, कारण गरमी एवढी होते ना, भरपूरच गरमी होते, ऊन भरपूर. तर चला, भरपूर वाजा आहे आपल्यासोबत. इकडे बॅग वगैरे आहे, सर्व साहित्य घेऊन चाललं आहे. तर जाऊया इथून, निघूया पटापट. मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर जाऊया पटापट, एक चांगली जागा शोधू आणि तिथं आपण टेंट लावूया. भरपूर आहे आपल्या. ह्या जागी आपण पुन्हा आलो कॅम्पिंगला. मागच्या टायमाला आपण आलेलो तेव्हा पण इथेच टेंट नव्हता आणलेला, पण मस्त राहण्यासाठी जागा बनवलेली, त्याच जागी आलो आहे. आणि ह्या म्हणजे नदीच्या किनारी, नदीमध्ये आपण आता कॅम्पिंग नाही करू शकत, कारण पाणीच नाही नदीमध्ये. लवकरच पाऊस चालू होईल आणि भन्नाट अशा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. खेकडे पकडण्याच्या, मासे पकडण्याच्या आणि भन्नाट अशा कॅम्पिंग असणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्या टायमाला भरपूर मजा येणार आहे पावसाने. लवकरच पाऊस चालू होईल आणि अशा भन्नाट अशा व्हिडिओ पण चालू होतील. निघत नव्हता, आत्ता इथं स्क्रू होता ना, तो निघालाय, त्याच्यामुळे निघतोय तो. ओके, हा इथं होता, तो निघालाय. तर चला मित्रांनो, फायनली आपला मस्त टेंट वगैरे लागलाय. आता पहिला मस्त की काहीतरी बनवूया. नाही चहा वगैरे, चहा बनवशील? चांगला इकडं बनवण्याचं साहित्य आणलंय प्रियंकाने भरून. विसरलीच नाही ना? जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत घेतो सर्व. बघूया आता बनवायला घेऊ तेव्हा समजू. बनवायला काय आणलाय प्रियंका? पनीर. पनीर आणलाय मस्त. कारण नॉनव्हेज अशा ठिकाणी बनवलं ना, काय काहीतरी भीती असते. मागच्या टायमाला आपण कॅम्पिंग केलेली तेव्हा तो सीन घडलेला, त्याच्यामुळं नॉनव्हेज नाही आणलाय. आणि प्रियंका पण आहे सोबत, ती पण नॉनव्हेज असं पण खाहीत नाही जास्त, त्याच्यामुळं पनीरच घेऊन आलं. पनीर आणि मस्तपैकी फिंगर चिप्स वगैरे काहीतरी बनवूया. मोठे ते कुठे ना तेव्हा बारके आहेत ना, चिकार झाली. लागल. ओके. इकडे मस्त प्रियंका चूल पेटवते. पटापट चहा बनवून घेऊया. तिकडे चहा बनवते. भेटली असते. पावसासाठी अशा बऱ्याच वस्तू मागवायच्या आहेत आपल्याला. टेंट वगैरे मागवलाय चांगला एकदम मस्त वाटेल. आणि पहिलावाला टेंट होता तो, त्याचे रॉड आहेत ना ते तुटले, त्याच्यामुळं तो आपण वापरू शकत नाही. तर तसंच एक टेंट मागवलाय मस्त पावसासाठी. आणि बऱ्याच अशा वस्तू मागवायच्या आहेत अजून. ते एक आणि एक खालच्या साईडला तो अजून एक तिथं आहे, खाली आहे आणि एक वरती तो. आता काय माहिती आहे, सरडे वगैरे आता आहेत ना, अंडी वगैरे घालतात ह्या टायमाला. आणि पाऊस पडत्या वेळी त्यांची पिल्लं वगैरे असतात. माहिती तुला प्रियंका? ह्या टायमात आता ह्या टायमात अंडी असतात. सरड्यांची अंडी असतात. अंडी असतात. रस गेला त्याचा खाली. हा अरे मस्त झाला ना. चिनी आणायला विसरली ना.
आज भरपूर दिवसांनी आला टाकून प्रियंकाने चहामध्ये. आज थोडा सर्दीसारखा वाटतोय त्याच्यामुळे. ते कसं वातावरण चेंज झालंय ना, पाऊस भरतो परत गरमी. आला चहा लवकर. चला गरमागरम चहा प्यायला. मस्त गरम गरम. माझी हाईट जास्त होती. तुझी खुर्ची व उंच मोठी आहे ती. राजा माहितीये, मी लग्नाला गेली, लग्नाला पण सोबत, हल्दीला गेली, हल्दीला पण सोबत, काल पसंतीला गेली, पसंतीला पण सोबत. सर्व लोक माझ्याकडे बघतायत की संध्याला तिकडे पण आलेला. फिंगर इकडे प्रियंकाने तेल पण ठेवला. आपल्याला फिंगर चिप्स बनवायचे आहेत. झाला तेल गरम. म्हणजे गरम होतो ना, फॅन लावून पण फॅनची हवा एकदम गरम गरम है ना. तर असं कुठेतरी जंगलात आहे ना, मस्त वाटतो. कुठेतरी एकदम शांत, एकदम निवांत आणि भारी वाटतं. एकदम शांत वातावरण आणि ह्या टायमात मस्त गारवा सुटलाय, गार हवा सुटली. ते बघा इकडे मस्त तयार झालेत. काढायला आपण काय नाही आणलंय, झारा नाही आणलं. झारा नाही, काय ना काहीतरी विसरायलाच होतं रे. ठीक आहे. टिश्यू पेपर असतं ना, त्यात हे काढून घेतलं असतं. ऑइल काढून घेतलं असतं. हो, तर माकडं दिसली असतील तुला त्याच्यावरती असं. पेरी पेरी मसाला आहे ना. या मस्त इकडे तयार आहेत, खाऊन घ्या. एक नंबर मसाला आहे. चपाती का तयार करते. चपाती चपाती खायची, भात नाही. तिकडे तवा पण ठेवला ना, मस्तपैकी चपाती खाऊ. आता पेटली पाहिजे. टाकू दे का. तर ह्या साईडला प्रियंका मस्तपैकी चपात्या लाटते आणि तिकडे मस्त इसतो आणि तवा पण ठेवलाय वरती. तोपर्यंत गरम होईल मस्त तवा. चपात्या मस्त तयार होत आहे तिकडे. आम्ही पोलपाट भात केलेला, तर आता कॅम्पिंगला उपयोगी पडला. कारण आणायला एकदम पद्धतशीर. हे बघा, त्याचे पाय पण तुटलेत आणि हे प्लाउड सारखं झालंय गोल. तर म्हणजे आज घेऊन जाते आणि चपाती बनवते. पहिली चपाती. मस्त चपात्या तयार होतात. व्हेज फ्रँकी.
पनीर पहिले तेलामध्ये फ्राय करायला लागतील ना. हो तेलामध्ये fry. प्रियंकाने तिकडे कांदा कटिंग करून घेतला. शिमला मिरची. शिमला मिरचीच्या बिया खायच्या नाही. हो ना. त्याचे. तर प्रियंका तिकडे मस्त शिमला मिरची कटिंग करून घेते. पहिलं ना हे मी भाजीपाला वगैरे खायचे नाही, हे सर्व माझ्या तोंडात यायचं. कोथिंबीर पण नाही. का म्हणजे कोथिंबीर पण मला आवडायची नाही पहिले. इकडे आहे ना प्रियंकाने चपात्या वगैरे मस्त बनवून घेतल्यात आणि आता मस्त पनीरची आपल्याला भाजी बनवायची आहे. पनीर इकडे मस्त की आपण फ्राय करून घेऊ. तर असंच खाल्लं काय लगेच तेल होतो ना. ही फुलं आहेत ना, त्याचा सुगंध मस्त येतो. इकडे घेतला प्रियंकाने मस्त कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची कटिंग करून घेतले आणि इकडे मसाले टाकून घेतलेत. कारण तेल एकदम गरम झालेलं. तेल गरम झालं, भरपूर गरम झालं. आता मस्त चूल पेटली हो ना. चूल मस्त भेटली. हे शिमला मिरची. आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं. मिक्स. पेरी पेरी आपण थोडा मसाला टाकू. पनीर मसाला आहे, पेरी पेरी मसाला टाकलेला आहे आणि हलकासा मिरची पावडर टाकते थोडा तिखटपणासाठी. हे बघा हळदी पावडर दिला आहे. पनीर मसाला. कुठला मसाला आहे? चिकन. चिकन मसाला. भाजी मस्त शिजून झालेली आहे. हे जे आपण पनीर फ्राय करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. थोडं पाहिजे तर ग्रेव्ही सारखं पाणी ॲड करू आपण. थोडंसं कर. नॉर्मल, जास्त नको. बस झालं. तर ह्या टायमाला आहे ना आपला जेवण एकदम लवकरच रेडी झालाय, म्हणजे कालोख व्हायच्या आत. नाही तर नेहमी कालोख पूर्ण पडतो तरी पण जेवण तयार नसतो. आणि मी म्हणजे आली हा ना लवकर तर मला तर असा कालोखातून जमत नाही, त्याच्यामुळे लवकरच जेवण बनवून घेते. त्याच्यानंतर मग टाइमपाससाठी मोबाईल वगैरे बघत बसतो आम्ही, पण लवकरच जेवण बनवून घेते. कारण मला कालोख झाला काय एकदम सुधरत नाही असा काय. मस्त बघा इकडे पनीरची भाजी आपली तयार होते. झाकण ठेवूया. कोकोच कोंबडा दिसला तुला तिथं आंब्यावरती बघ, वरती गेला तो बघ, खालतोय तिकडे तो बघ, तो बघ समोर सागाचा झाड आहे ना ते, तो डेंजर. तो म्हणजे काय करतो माहितीये काय, चिटकुराची पिल्लं आणि म्हणजे पक्ष्यांची पिल्लं अंडी असतात ना, तर तोच खातो जास्त. ते घराच्या बाजूला बोरीचा झाड होता, त्या झाडावरती घरटा होता हा, आणि त्या घरट्यामध्ये अंडी होती. आणि मी गेलो एक वेळ बघायला तर अंडी होती त्याच्यामध्ये. आणि नंतर मग 1-1.5 तासांनी बघितला ना तर तो तिकडून एकदम स्पीडमध्ये आला आणि डायरेक्ट तो टोक्या होता ना चिटकुराचा, त्याला पूर्ण हे करून टाकला आणि त्यातली अंडी घेतली त्याने, अंडी घेऊन गेला. राजा यू 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 झोपला बघ असला. यू यू अरे त्याला आवाज पण नाही येत. गाढ झोप लागली आहे. ओ राजा, राजा उठ 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 उठ. ए राजा, चला चला चला.
ह्या साईडला एक राऊंड मारून येऊ. आला आला. रस्ता पॅक पूर्ण. त्या साईडून आहे ना. त्याला कसला तरी वास आला. हे बघ कसल्या झाले इकडे. चालू वाटतं आतमध्ये रे. कुड्याची फुलं. कुड्याची फुलं. कुड्यांची फुलं. याला भाजी मस्त आहे ना. कालू वाटतो या साईडला भरपूर. ना जाली वगैरे आहेत ना त्याच्यामुळं. हो याला कसला तरी वास आला. डुकरं असतील. अशा झाली आहेत भरपूर मोठ्या मोठ्या आतमध्ये. पुढं पण झाली आहेत. चला संध्याकाळ पण होईत चालले. जायचं आता अजून पुढे काही ना काहीतरी बघायला भेटतोय काय. पण मला वाटत नाही आता भेटेल म्हणून. रात्रीवरती डुकरं वगैरे निघतील ह्या साईडला. असतो तर गेलो असतो. झाले आहेत. मच्छर नाही ना बाहेर. काय हाय मच्छर. या साईडला कोपर आहेत. नंतर आहे ना पटकन दरवाजा पॅक करायला लागेल. लावून घ्यायला लागेल नाहीतर मच्छर शिरेल आतमध्ये. ते आपण चुला चालू होतं ना तेव्हा आता पालाली होती. तिकडून आहे ना तिकडून कोंबड्याचा आवाज येतो. आधीमधून ओरडतोय. पनीर मस्त आले भाजी. या जेवायला. या जेवायला. ओके. तर बघूया 9:45 वाजायला आले. बघूया झोपता येणार नाही. आपण मस्त काहीतरी पिक्चर बघू. पिक्चर डाउनलोड करून आणलाय चांगला. हा पॅक कर ना. ते मच्छर आहे. चला इकडे मस्त मस्त इकडे चहा तयार होते. मस्त गरम गरम चहा पिऊन घेऊ. तर फायनली उजळला. मस्त रात्री झोप तर मस्त आली. आणि कालचं जेवण पण एकदम मस्त झालेला. तर चला चाललो घरी मित्रांनो. कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर आज वाटतोय थोडाफार पावसाचं वातावरण घालून. पाऊस पडला तर जाऊ कुठेतरी इकडे मासे पकडायला. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.